अखेर शांतता. ज्येष्ठ रंगकर्मी सुलभा देशपांडे यांचं निधन झालंय. त्यांच्या जाण्यानं रंगभूमीचंच नाही तर सिनेसृष्टीचं सुद्धा अपरिमित नुकसान झालंय. त्या 80 वर्षांच्या होत्या आणि काल मुंबईत राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. IBN लोकमतकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मराठी रंगभूमीवरील महत्त्वाच्या रंगकर्मींमध्ये सुलभा देशपांडे यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. रंगभूमीला नवी उंची मिळवून देण्यात ज्या रंगकर्मींनी हातभार लावला त्यात सुलभाताईंचंही नाव होतं. विजया मेहता, सत्यदेव दुबे आणि पती अरविंद देशपांडे यांच्यासोबत कायम वेगवेगळी नाटकं रंगभूमीवर आणण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. अरविंद देशपांडे यांच्या सोबतीनं आविष्कार या संस्थेची स्थापना करण्यापासून ते या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळी नाटकं सादर करण्यासाठी त्यांनी कायमच पुढाकार घेतला. शांतता कोर्ट चालू आहे, सखाराम बाइंडर, दुर्गा झाली गौरी, वाडा चिरेबंदी यासारख्या गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या. त्यांचा अभिनय हा कायमच प्रेक्षकांच्या काळजात घर करून जायचा. प्राण उधळावा तेव्हा तो असल्याचं भाग्य लक्षात येतं. प्राण प्राणापलीकडे जपावा तेव्हा तो उधळण्याच्या लायकीच असल्याचं पडतं. काय काय गंमत आहे. पुन्हा पुन्हा तेच तसंच. जीवन हे असं आहे, जीवन हे तसं आहे, जीवन हे अमुक आहे, जीवन हे तमुक आहे. जीवन हा टरटरा फाटत जाणारा ग्रंथ आहे. जीवन हा स्वतःलाच डंक मारणारा महाविषारी सर्प आहे. जीवन हा विश्वासघात आहे, प्रतारणा आहे, नशा आहे, रखडपट्टी आहे. जीवन हे काहीच नाही असं काहीतरी आहे किंवा काहीतरी आहे असं काहीच नाहीये. मिलवाड. जीवन ही एक महाभयंकर गोष्ट आहे. जीवनाला फाशी दिलं पाहिजे. न जीवनो जीवन मरती. जीवनाची चौकशी करून त्याला नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे. कुटुंबाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी सुलभाताईंनी सिनेमाकडे आपलं लक्ष वळवलं. घर होतो ऐसा, इजाजत, भूमिका, विरासत, इंग्लिश विंग्लिश अशा एकाहून एक सरस हिंदी सिनेमात त्यांनी आईच्या किंवा आजीच्या व्यक्तिरेखा साकारल्या. समरसून काम करण्याची हातोटी असल्यामुळे या चरित्र भूमिकांमधील त्यांच्या अभिनयाचं कायमच कौतुक झालं. तुम लोग सूखा सूखा बात करता है, ये लोग फजल से भूखा है. भाकरी का दो निवाला तो खाने दो. हाँ ले खा ले. हाँ ले तू भी ले. तर मराठी जैत्रे जैत, चौकट राजा, विहीर, हापूस, इन्व्हेस्टमेंट यासारख्या सिनेमांमध्येही सुलभाताईंनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. कायम चरित्र भूमिका वाट्याला येत असल्या तरीही काहीतरी नवीन करून दाखवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असायचा. अखेरचा काही काळ त्या टीव्ही मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करत होत्या. मात्र प्रकृती खालावल्यानंतर त्यांनी काम करणं बंद केलं. त्यानंतर मात्र आजारानं त्यांना पुन्हा उठू दिलंच नाही. मराठी रंगभूमी आपल्या विविध रंगछटांनी समृद्ध केलेल्या या अभिनेत्रीनं अत्यंत शांतपणे आयुष्याच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली. सुलभाताईंना IBN लोकमतची भावपूर्ण श्रद्धांजली. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. सुलभाताईंनी शांततेत निरोप घेतला खरा, पण सगळ्यांना जाता जाता अगदी सगळ्यांच्या हृदयाला चटका लावून त्या गेल्या. आणि आज आपण त्यांच्या सोनेरी आठवणी जागवणार आहोत. आपल्यासोबत पुण्याहून ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आपल्यासोबत आहेत. मोहन काका, खरंच हा खूप फार वेगळ्या निमित्ताने आज आपण समोर आहोत, पण खरंच सुलभाताईंच्या आठवणी या न संपणाऱ्या आहेत. त्यांचं उत्तम कार्य, रंगभूमीचं कार्य, सिनेसृष्टीतलं कार्य हे सगळं अत्यंत मोलाचं आहे, अत्यंत मोठं योगदान आहे. तुम्ही काय आठवणी आमच्यासोबत शेअर कराल? आता तुम्ही जेव्हा अशा पद्धतीच्या रंगभूमीवर काम करता किंवा चित्रपटात ज्याची सुरुवात वेगळ्या पद्धतीने होते, ती पुण्यामध्ये प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन आणि थिएटर अकॅडमी ही जशा पद्धतीने झाली तशीच मुंबईला रंगायन आणि नंतर आविष्कार अशी संस्था झाल्या. त्यामुळे सुलभाताई मला ज्येष्ठ आहेत तर देखील पुण्या मुंबईत जे समकालीन काही लोक होते आणि ज्यांच्याकडे आदर्श म्हणून बघितलं जायचं अशा लोकांमध्ये सुलभाताई होत्या. सुलभा आणि अरविंद दोघे.
त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग मला आला. पण जैत रे जैतमध्ये त्यांच्याबरोबर काम केलं, 1-2 टेलिव्हिजनच्या सिरियलमध्येही काम केलं. पण प्रत्यक्ष कामापेक्षा सुद्धा आमचा बालरंगभूमी आहे जिव्हाळ्याचा विषय होता. मला वाटतं मिशनरी वृत्तीने काम करणारे जे काही थोडे लोक आमच्या या व्यवसायात आहेत, चित्रपट माध्यमात किंवा सिनेमाच्या माध्यमात, थोडीशी चाड ठेवून की आपण काय करतो, याचा होणारा परिणाम काय असतो, आणि या दृष्टिकोनातून कामाची निवड करणं, निदान स्वतःहून करत असलेले काम त्या दृष्टीने करणं, याच्यात सुलभाताईंचं कॉन्ट्रीब्युशन चिल्ड्रन थिएटरमध्ये फार मोठं आहे आणि आविष्कारचं आहे. विशेषतः अरविंद गेल्यानंतर आविष्कार ज्या पद्धतीने त्यांनी हाताळलं, कामाकडे संपूर्ण लक्ष, पण त्याचा कुठेही अहम नाही, सगळ्यांना सांभाळून घेत, त्यांच्या नकळत त्यांचं शिक्षण करत काम, हसतमुख स्वभावाचे आणि कायम हव्याशा वाटणाऱ्या अशा होत्या. मला वाटतं काही लोक जेव्हा असतात आपल्याकडे, म्हणजे माझं आणि त्यांचं नातं मला असंच सांगावं लागेल फक्त की त्या आता आपण नवीन काही केलं तर कोणी बघावं अशी आपली इच्छा असते ज्याच्यात, त्याच्यामध्ये सुलभाताईंनी आपलं काम बघावं अशी इच्छा असते. आणि त्यांनी चांगलं म्हणणं आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं. तर त्यांनी एखादं आपलं काम ॲप्रूव्ह केलं नाही तर याचा अर्थ आपण त्या कामाबद्दल परत विचार केला पाहिजे असं होतं. अशी आमच्या क्षेत्रातली जी काही अगदी हाताच्या बोटावर मोडण्यासारखी माणसं होती, त्यात सुलभाताई होत्या. आणि त्यामुळं जसे माझी आई गेल्यावर मला वाटलं की आता आपलं कौतुक आपण काम केलं तर कुणाला दाखवणार आपण, हे पहा म्हणून. अशा तऱ्हेचं नातं असलेली, सिनेमात प्रत्यक्ष आईचं काम केलं असताना सुद्धा त्याच्यानंतर ही आता आमच्या जवळची जी लोक आहेत त्यांना माहिती आहे की मी सुलभाला कायम आई म्हणूनच हाक मारत आलेलो आहे जैत रे जैत नंतर. आणि तिने मला अगदी आईसारखं वात्सल्य आणि आपुलकीने कायम प्रेम दिलेलं आहे. मला असे आता काही छापील शब्द वगैरे म्हणायचे नाहीत. खरं तर तुम्हाला सांगायचं ना, ते अशा तऱ्हेने टी व्हीवरची आदरांजली सुद्धा मला खरं अजिबात पसंत नाही. कारण ती जेव्हा तुम्ही दाखवत असता तेव्हा त्याला काहीतरी एक डिग्निटी पाहिजे. तर ती दाखवत असताना वरती तुमच्या 10 प्रकारच्या 100 बातम्या अतिशय वेगवेगळ्या येत असतात आणि पाहणाऱ्या माणसाचं गोंधळ काय बघायचं आहे. खरंय मोहन काका, आम्हाला कळतंय अगदी अत्यंत हळवा क्षण आहे आज, आणि तरीही तुम्ही आमच्या समोर या सगळ्या आठवणी शेअर करताय. हे खरंच तुमच्यासाठी खूप अवघड आहे हेही आम्हाला समजू शकताय, पण कुठेतरी आज त्या आठवणींना आपण उजाळा देतोय आणि म्हणून कदाचित हा सगळा आपण हा घाट घातलेला आहे. मोहन काका, जैत रे जैत सारखा माइलस्टोन खरंच मराठी सिनेमातलं नाही, ओव्हरऑलच भारतीय सिनेमाचं सोनेरी पान, आणि त्यातल्या अत्यंत सोनेरी आठवणीही काही तुम्ही आज आमच्याशी शेअर करू शकता का? जैत रे जैतच्या वेळी फार म्हणजे आम्ही गमतीनं असं म्हणायचो की जैत रे जैत सिनेमा हा बाय प्रॉडक्ट होता आणि ती खरी तर आमच्या फिजिकल फिटनेसची टेस्ट असल्यासारखं होतं. कारण खालापूरच्या जवळच्या एका ट्रायबल वस्तीमध्ये, खालापूरमध्ये राहायचं, रोज 10 मैल जायचं आणि तिथल्या ठाकर वस्तीमध्ये जाऊन काम करायचं. हा म्हणजे एक एक्झरसाइजच असायचा. सोयी जर बघितल्या तर शाळेच्या हॉलमध्ये आम्ही सगळे कलाकार राहायचो. अतिशय कष्टाचं काम होतं ते, फिजिकली कष्टाचं काम होतं. आणि विशेषतः त्या लिंगोबावर जाणं हे पण. त्या सगळ्यामध्ये निळूभाऊ आणि सुलभा ह्या काम करताना कुठं लवलेच दिसायचं नाही की किती ॲडव्हर्स सर्कमस्टन्सेसमध्ये येऊन अशा तऱ्हेचं काम करायचं. म्हणजे ते नातं निर्माण जे होतं ते चित्रपटात दिलेली भूमिका आहे म्हणून ते होतं असं वाटत नाही मला त्या ह्याच्यामध्ये. तर त्या ह्याच्यामध्ये खरोखरच एखादं कुटुंब कसं कष्टात दिवस काढतं आणि त्यामुळे ते जास्त घट्ट होतं नात्याने, तसं निळूभाऊ, सुलभाताई आणि मी
किंवा स्मिता आमची, हे आमच्याचं नातं घट्ट व्हायला मला असं वाटतं तो जैतरी जैतचा एक महिन्याभराचा जो काळ होता तो ज्या परिस्थितीत आम्ही सगळ्यांनी काढला त्याच्यामुळे ते नातं घट्ट झालं. आणि त्याच्यानंतर कायमच मी पुण्याचा असल्यामुळे मी पुण्यात मुंबईत गेलो की आम्हाला आधार कोणाचा वाटायचा तर सुलभा, अरविंद आणि आता आमचे काही मित्र आहेत ना, नाना पण आहे त्यातला चांगला, अशी म्हणून. खरंच मोहन काका अत्यंत तो एक छान सुवर्णकाळ, जब्बार पटेल यांचं दिग्दर्शन आणि एक सगळ्या लेजेंडरी ॲक्टर्सची फौज आणि मग जैत रे जैत घडला. तुम्ही अत्यंत छान आठवणी आमच्यासोबत या शेअर केल्यात. ब्रेक नंतरही आपण सोबत राहणार आहोत. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा अखेर शांतता. ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी शांततेत जगाचा निरोप घेतलेला आहे, पण आपल्या हृदयात त्यांचं स्थान कायम आहे आणि म्हणूनच आपण आज त्यांच्या आठवणी जागा करत आहोत. आणि आपल्यासोबत पुण्याहून मोहन आगाशे सर सुद्धा आहेत. मोहन काका, जैत रे जैतच्या सोनेरी आठवणी तर तुम्ही सांगितल्यात, पण रंगभूमीवरचंही त्यांचं अत्यंत मोठं कार्य आहे, मोठं योगदान आहे. तर त्याही विषयी तुम्ही स्वतःसुद्धा एक मोठे रंगकर्मी आहात, तर रंगभूमीवरचं त्यांचं कार्य याबद्दल काही आमच्याशी शेअर कराल का? मी तुम्हाला सांगितलं तसं ते फार महत्त्वाचं आहे, कारण लहान मुलांसाठी जी नाटकं त्यांनी केली आविष्कार, जसं आमचं थिएटर अकॅडमीचं घाशीराम कोतवाल हे एक माइलस्टोन नाटक आणि गेली 20 वर्ष त्यांनी खूप परिणाम रंगभूमीवर केला, तसं दुर्गा झाली गौरी हे एक त्यांनी केलेलं नाटक माझ्या दृष्टीने सगळ्यात, आणि मुलांच्या अनेक पिढ्या त्या नाटकातून गेल्या आणि त्यामुळं अनेक पिढ्यांना सुलभाताई या नुसत्या मार्गदर्शक नाही तर आई ताई अशा सगळ्या नात्यांनी परिचित आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं तर नानासुद्धा तुम्ही मी पाहिलं नाही पण मला नक्की 100% माहिती आहे की काय माणसांना आतून किती, कुणाला दुःख होईल, खरं नानाला फार दुःख होईल सुलभा गेलीच, कारण नानाची सुरुवात तिथं झालेली आहे रंगभूमीवर आणि त्यांनी केलेलं पाहिजे जातीचे अरविंदचं प्रोडक्शन ज्यांनी नाना खूप उद्या आला, त्यामुळं नानाची आणि त्यांची जवळीक, दुर्दैवाने मी पुण्यात असल्यामुळे कामाच्या दृष्टीने माझी तेवढी जवळीक फिजिकली होऊ शकली नाही, पण मी तुम्हाला सांगितलं तसं की असे आदर्श ठेवत लांबनं आपण बघतो आणि कसे शिकतो काय की आपण आपलं वावर कसा पाहिजे, रंगभूमीवर वावर कसा पाहिजे आपला, आपण लोकांशी कसं वागलं पाहिजे, आपण नट आहोत तरी देखील एक माणूस आहोत याची सतत जाणीव कशी ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीने कसं वागलं पाहिजे याचा न बोलता पाठ गिरवून जर कोणी दिला असेल आम्हाला काही लोकांनी तर त्यातल्या सुलभाताई या अग्रगण्य होत्या. त्यांनी आपल्या वर्तनाने सांगून दिलं की माणसाने जरी रंगभूमीवर कितीही मोठं असलं, कितीही काम केलेलं असलं तरी इतरांशी वागताना कसं सुहृदपणे वागलं पाहिजे, कसं त्याला समजून घेतलं पाहिजे, हा वस्तुपाठ सुलभाताईंनी दिलेला आहे. मला असं वाटतं त्यामुळे की त्यांनी केलेले हे जे संस्कार आहेत ना हे जोपर्यंत पाळतो तोपर्यंत सुलभाताई आहेतच. मोहन काका, तुम्ही अत्यंत छान आम्हाला सांगितलं. सर्वांच्या त्या नाट्यगुरू होत्या, शिक्षिका होत्या, अनेकांच्या आई होत्या, आजी होत्या, ताई होत्या आणि अत्यंत एक हळवा स्वभाव आणि तरी एक अत्यंत साधेपणा हेच त्यांना सगळ्यांशी जवळ करायचं. आणि नाना पाटेकर घडलेले आहेत त्यांच्यामुळेच. नाना पाटेकर यांची प्रतिक्रियासुद्धा आपण घेतलेली आहे, तीही आम्ही ब्रेकनंतर दाखवणार आहोत. धन्यवाद मोहन काका, इतका दिलखुलास संवाद तुम्ही साधलात आणि खूप सोनेरी आठवणींना उजाळा दिलात. धन्यवाद. घेऊया एक छोटासा ब्रेक, पण सुलभा देशपांडे यांच्या आठवणी आपण आणखी जाग्या ठेवणार आहोत. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा अखेर शांतता.
अनेक दिग्गजांनी मुंबईत सुलभाताईंचं शेवटचं दर्शन घेतलं आणि सोनेरी आठवणींना उजाळा दिला. पाहूया. सुलभा देशपांडे विल बी ग्रेटली मिस्ड. उन्होंने जिस तरह का काम किया है, खास करके नाटक के क्षेत्र में, आज की युवा पीढ़ी जिन्होंने उनको सिर्फ फिल्मों में और टीवी पे देखा है, उन लोगों को अंदाज नहीं होगा कि उनका कितना महत्वपूर्ण कंट्रीब्यूशन रहा है. खास करके थिएटर इन मुंबई, एक्सपेरिमेंटल थिएटर इन मुंबई, रंगायतन के साथ वो जुड़ी हुई थी, आविष्कार के साथ वो जुड़ी हुई थी. और हमारे लिए तो उन्होंने जिस तरह से छबिलदास को तैयार किया, आविष्कार ने जिस तरह से छबिलदास में हमारे जैसे एक्टर्स को जगह दी जहां हम अपना काम कर सके, बहुत ही कम पैसों में, बहुत ही सिंपल सी जगह थी. इसीलिए हमारे जैसे बहुत सारे एक्सपेरिमेंटल लोग आज भी मौजूद हैं थिएटर में यहाँ. वो सुलभाताई जैसे लोगों का जो योगदान रहा है उसकी वजह से. या मंडळींनी खूप माझं केलं, अरविंद आणि सुलभा दोघांनीही. आणि ज्यावेळी मी कोणीच नव्हतो तेव्हापासून सगळ्यात काकडे काकांचं वाईट वाटतं. ताई गेली, मुलगा गेला, अरविंद गेला, ताई गेली, परत सुलभाताई. ताई आविष्कारमध्ये काही फार कार्यरत होती याच्यातला भाग नाही, पण एक आधार फार मोठा होता. ज्यांनी खऱ्या अर्थाने थिएटर जगवलं, थिएटरची सेवा केली म्हणण्यापेक्षा शी वॉज देअर ऑलवेज, राईट फ्रॉम चिल्ड्रन्स थिएटर टू एक्सपेरिमेंटल थिएटर. इट्स ह्यूज लॉस आणि कंडोलन्स टू द फॅमिली. ही सुलभा मोशेची माझी. सुलभाताई आपल्याला सोडून गेल्या, पण त्यांच्या कलाकृतीतून त्या सतत आपल्या सोबत असणार आहेत. या विशेष कार्यक्रमात असेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.